त्या समाजावर कुठेतरी अन्याय झाला असं वाटतं का? आणि अन्याय 100% झालेलाच आहे आणि तेव्हाच्या लोकप्रतिनिधीच्या हाताने अन्याय झालेला आहे हे जनतेने लक्षात घेतलं पाहिजे. काय होतं, कोणत्या गोष्टीचं आपल्याला श्रेय घ्यायचं आहे तर आपण ते कामं पूर्वरित करून लोकांच्या ताब्यात जनतेसमोर ते त्यांच्या स्वाधीन करावे, त्यांना उपयोग घेता यावा, तेव्हाच त्याचं कुठेतरी सार्थकी लागेल. कारण शासनाचा करोडो रुपये, हजारो करोड रुपये खर्च होतोय आणि तो जनतेचा पैसा जीएसटी मार्फत किंवा त्यांच्या प्रत्येक ठिकाणून तुम्ही कोणती वस्तू खरेदी करता त्यावर तुम्ही जीएसटी पेड करता. तर काय आव्हान असणार आहे मेकरकरांना, काय सांगा? मेकरकरांना मी हेच सांगू इच्छितो की आपण आजपर्यंत जे काही गोष्टीसाठी म्हणजे आपण डोळेझाक केलेली आहे ती डोळेझाक न करता ज्या बऱ्याच गोष्टी जशा स्विमिंग पूलचा विषय असेल, घरकुलाचा विषय असेल, आता इथला हा एक नवीन मुद्दा आला आपला कम्युनिटी हॉलचा, इथे समजा हॉस्पिटल का या शादीखान्याचा विषय असेल, असे बरेचशा गोष्टी लोकांच्या नजरात लपून त्याची बिलं काढण्यात आलेली आहेत लाखो करोड रुपयाचे आणि लोकांना वेगळेच पिक्चर दाखवत आहेत की आम्ही हा विकास करतो तो करतो. अहो, विकास जो तुम्ही करू शकत होते केलेला आहे तो कमीत कमी जनतेला तुम्ही दाखवून द्या आणि स्वाधीन करा. तर त्यामुळे जनतेने प्रत्येक गोष्टीचा पाठपुरावा करावा आणि काही गोष्टी ज्या आमच्याही नजरात आल्या नसतील ते आमच्या नजरात आणून द्याव्यात.